लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। परभणी जिला परिषद में इस बार महिला नेतृत्व का प्रभाव स्पष्ट रूप से देखने को मिल रहा है। अध्यक्ष पद से लेकर विषय समितियों के सभापति और प्रशासनिक स्तर तक हर महत्वपूर्ण जिम्मेदारी महिलाओं के हाथों में होने से जिला परिषद में महिला राज स्थापित होता नजर आ रहा है। हाल ही में संपन्न चुनाव प्रक्रिया में जिंतूर तालुका के सावंगी क्षेत्र से भारतीय जनता पार्टी की नवनिर्वाचित सदस्य लता वाकड़े को सर्वसम्मति से जिला परिषद अध्यक्ष चुना गया। इसके बाद गुरुवार 2 अप्रैल को आयोजित विशेष बैठक में चारों विषय समितियों के सभापति पदों पर भी महिलाओं का ही चयन हुआ। महिला और बाल कल्याण समिति की सभापति के रूप में ऐश्वर्या अजय चौहान और समाज कल्याण समिति की सभापति के रूप में पार्वती मुंडे तथा अन्य 2 समितियों के सभापति पदों पर वैशाली पंकज अंबेगांवकर और कौशल्या शिंदे को निर्विरोध चुना गया। इस प्रकार अध्यक्ष सहित कुल 6 प्रमुख पदों में से 5 पदों पर महिलाएं आसीन हो गई हैं, जो अपने आप में एक उल्लेखनीय संयोग है। इतना ही नहीं, प्रशासनिक स्तर पर भी महिलाओं की मजबूत उपस्थिति दिखाई दे रही है। वर्तमान में जिला परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी के रूप में नितिशा माथुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के रूप में रश्मि खांडेकर तथा समाज कल्याण विभाग की उप मुख्य कार्यकारी अधिकारी के रूप में रेखा कालम कार्यरत हैं। इस प्रकार निर्वाचित प्रतिनिधित्व से लेकर प्रशासनिक जिम्मेदारियों तक महिलाओं की सक्रिय भागीदारी ने परभणी जिला परिषद में सशक्त महिला नेतृत्व की नई मिसाल कायम की है। ये स्थिति न केवल महिला सशक्तिकरण को दर्शाती है, बल्कि भविष्य में निर्णय प्रक्रिया में महिलाओं की भूमिका को और अधिक प्रभावशाली बनाने का संकेत भी देती है। काय म्हणतात आणि कसे आभार मानणार आणि नेमकं पुढे कशी विकास करणार जिल्हा परिषदेचा आपला अल्प परिचय। नक्कीच मी अजय माधवराव चव्हाण, मी भारतीय जनता पक्षाकडून पक्ष नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली मी पोखर्णी गटातून निवडणूक लढवली होती आणि माझ्या कुटुंबाला या संस्थेचा जुनाच अनुभव आहे। मागची 3 टर्म आमच्या काकांनी, माननीय आदरणीय धनराज चव्हाण साहेबांनी ते प्रतिनिधित्व केलेलं आहे। त्या अनुभवाच्या जोरावरच आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही संधी ही मला दिलेली आहे आणि या संधीचा नक्कीच आम्ही असंही रोज आम्ही 24 तास सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे माणसं आहेत। आम्ही 24 तास रोडवर असणारे आम्ही माणसं आहेत आणि दीदी आदरणीय मेघना दीदींनी ही जी आम्हाला जी संधी दिलेली आहे ती आमच्या कामाकडे बघूनच दिलेली आहे आणि तेच काम आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून महिला व बाल कल्याण या समितीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण जिल्हाभर आम्ही दीदींच्या नेतृत्वात आम्ही करणार आणि मी या दिलेल्या संधीबद्दल मी पक्ष नेतृत्वाचे तसेच मी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचे आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचे मी या संधीबद्दल मी आभार मानतो आणि तसेच विशेष आभार हे जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांचे मी मानतो। जे काही महिला समाज कल्याण जे काही महिला व बाल कल्याण समिती अंतर्गत जे काही विविध योजना असतील, केंद्र शासनाच्या असतील, राज्य शासनाच्या असतील, त्या ग्रामीण भागापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठीच ही जबाबदारी आम्हाला दिलेली आहे पक्ष नेतृत्वानं। तर आम्ही या दिलेल्या संधीचं सोनं हे नक्कीच केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आणि याचा 100% पक्षाला आणि जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाला याचा नक्कीच फायदा होईल। याचा आम्ही वेळोवेळी विचार करून त्याच्यासाठीच आम्ही अहोरात्र आम्ही त्याच्यासाठीच काम करणार आहोत। आज परभणी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदी, समाज कल्याण या खात्याच्या सभापतीपदी माझ्या मातोश्री पार्वतीबाई प्रल्हादराव मुंडे यांची बिनविरोध निवड झाली। त्याबद्दल मी आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, आमच्या गंगाखेड विधानसभेचे आमदार आदरणीय गुट्टे साहेब, तसेच राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब व सर्व भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वप्रथम संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो। माझ्या मातोश्री 2010 पासून
सरपंच पद, मी स्वतः पंचायत समिती असे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पद असे विविध पदं घेऊन व एक सामान्य जनतेची सेवा करून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. सर्वसामान्य मायबाप जनतेचे मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला माझ्या सर्कलमध्ये भरघोस मताने निवडून दिलं आणि त्या निवडून दिलेल्याच्या आशीर्वादाची दखल घेऊन आमदार गुट्टे साहेबांनी या समाज कल्याण या पदावर आदरणीय मेघना दिदींच्या सहयोगाने व सर्व महायुतीच्या सहयोगाने बसवलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, वरिष्ठ नेत्यांचे. व पुढील काळ हा आम्ही समाज कल्याण या खात्याच्या केंद्र व राज्याच्या विविध योजना या सामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचतील याचा पुरेपूर आणि प्रामाणिक प्रयत्न करून आमचा कार्यकाळ हा कार्यसिद्धीस पोहोचू असं मी आपल्याला आपल्या माध्यमाद्वारे आश्वासित करतो जनतेला. धन्यवाद. एक तो उसके हाथ में दे, एक तो उसमें हाथ में दे, सामने एक उर्मत. दीदी, आज विशेष समिती सभापतींची निवड झालेली आहे. 4ही महिला आहेत. महिला पालकमंत्री, जिल्हा परिषदेच्या CEO महिला आहेत. सर्व कारभार जो आहे महिलांच्या हाती आला आहे. काय वाटतंय? हे बघा, एकूणच आपल्या जिल्ह्यामध्ये 54पैकी 38 महिला निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे 50%पेक्षाची जास्तीची मर्यादा आपल्या जिल्ह्याने ओलांडलेली आहे आणि महिलांचं राजकारणामधलं जास्तीत जास्त प्रमाण हे निश्चितच ज्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खऱ्या अर्थाने विमेन लेड डेव्हलपमेंटची भाषा करतात, ती खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येताना आपल्याला दिसते. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने महिला आपले सदस्य झालेल्या आहेत. एवढ्या मोठ्या आता सभापती, अध्यक्ष हे सगळ्या महिला झालेल्या आहेत. मला खात्री आहे, मला विश्वास आहे की जिल्ह्यामध्ये महिलांच्या नेतृत्वामुळे निश्चितच जिल्हावासियांना जे अपेक्षित काम आहे ते उभं राहील. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये शिवसेना नाराज झाली होती. आता एक सभापतीपदी देऊन त्यांना तुम्ही नाराजी दूर केली का? नाही बघा, आमच्या नेत्यांनी महायुतीचा फॉर्म्युला राबवला पाहिजे, तो अंमलात आणला पाहिजे, ह्या सूचना मला पालकमंत्री म्हणून दिल्या होत्या आणि त्या सूचनेचं आम्ही तंतोतंत पालन केलेलं आहे. आणि त्यावेळेस त्यांची थोडीशी नाराजी होती, पण ठीक आहे, तेवढ्यापुरतं वाईट वाटतं. पण आम्ही शेवटी महायुतीमध्ये एकत्र आहोत. राज्यामध्ये सत्ता महायुतीची आहे, त्याच्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा सगळ्यांच्या एक विचाराने काम होणार आहे. जिल्हा परिषदेत आपल्याकडे जिल्ह्याचा कारभार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा 4 कोटीचा निधी वापस येतो. त्यासाठी सर्वस्वी जबाबदार कार्यकारी नाही बघा, कुठलाही निधी वापस गेलेला नाही. उलट महाराष्ट्रात आपला जिल्हा 2 नंबरला आहे निधीचा योग्य वापर करण्यामध्ये. त्यामुळे सगळं वापस गेलेलं नाही. रात्री उशिरा हजरच राहिला आहे कार्यकारी अभियंता, त्यामुळे निधी खर्चच होऊ शकतो असं काही म्हणायचं तसं काही नाही. येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यासाठी भरपूर निधी येणार. हो, निश्चितच. ठीक. धन्यवाद.